चला मॅचच्या दिशेने आपण वळूया. बॉलिंग ट्रॅक वरती आपण या ठिकाणी पाहिलं तर मग आशिष शेलार सॉरी सुतार आशिष शेलारला देखील आपण पाहिलंय, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर आशिष सुतार आहे आणि त्याच्या माध्यमातून हे पहिले षटक आपण या ठिकाणी पाहतोय. पहिला बॉल आपण पाहिला तर मग डॉटच्या सुरुवातीमध्ये पाहिला अक्षय अँड आकाश ही सलामीची जोडी नुस्टार मडीपाडा टीम करणं. पाहिलं तर मग चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. बॅटचं टॉपेज आपण पाहिलं तर मग लवकर स्विंग झालं होतं, परंतु हलकासा काही हिस्सा बॅटचा मात्र जरूर चेंडूला स्पर्श झाला आणि त्याच कारणास्तव आपण या ठिकाणी पाहिलं तर एक सिंगल धाव मात्र कंप्लीट केली गेली आहे. यावेळेस अक्षय ऑन स्ट्राईक वरती. हॅप ट्रॅकर बॉल उडवलाय चेंडूला. चेंडू जाईल फाईन लेग बॉर्डर लाईनच्या पलीकडे 6 धावांकरता आला हा षटकार अक्षयच्या बॅट मधनं. अक्षयच्या बॅट मध्ये हा षटकार आपण पाहिला. षटकातील पुढचा बॉल ओहो यावेळेस हलक्या हाताने मात्र चेंडूला पॉइंटच्या दिशेने ढकललाय. त्या ठिकाणी झाली आहे मिस्टेक. एक धाव वेगाने पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि पाहता पाहता ही दुसरी धाव देखील कंप्लीट होताना पण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. या 2 धावा येतात आणि या 2 धावेनं धावफलक आपण पाहिलं तर मग वेगाने पुढे सरकलं. धावसंख्या जाऊन पुसली गेली आहे ती म्हणजेच 9 आकड्यावरती. थेंबे थेंबे तळे साचे. एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती मात्र तरसावं लागतं. यावेळेस षटकातील पुढचा बॉल आशिषचा. यावेळेस आपण पाहिला तर मग मिस टाइम फटका. 4 खेळाडू पुढे आलेत, परंतु एका खेळाडू मात्र हात पुढे केले आणि निश्चितच हातामध्ये झेल हा मात्र स्टॉप होताना आपण जरूर पाहिला. पहिला धक्का बसला गेलाय नुस्टार मडीपाडा टीमला. अक्षय तुम्हाला आउट. आणि आपण पाहतोय दर्शन डबके देखील आहेत इन ऍक्शन मध्ये. चांगले समालोचक आहेत वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर ते देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्याचनंतर राहुलजी अंधेर यांना देखील कोण विसरेल. एक ड्रेसिंग पर्सनॅलिटी राहुलजी अंधेर, चांगले अंपायरिंग, त्याचनंतर चांगले समालोचन, त्याचनंतर एक चांगला खेळाडू म्हणूनच निश्चित प्रसिद्ध आहे ते देखील. निश्चित राहुलजी अंधेर यांना देखील विनंती करतोय आपण ह्या आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. आई माऊली चषक 2025 मध्ये षटकातील पुढचा बॉल आपल्याला आपण पाहिला तर हा हॅपट्रॅकर बॉल होता आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर मग षटकाची झाली आहे समाप्ती. पहिलं षटक समाप्तीनंतर धावफलकातील धावा आपण पाहिल्या तर मग नुस्टार मडीपाडा टीमच्या धावसंख्या आपण जर पाहिली तर 1/9 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हटलं गेलं ना जीवनात कधीच हार मानू नका मित्रांनो, कारण सकाळी उठल्यानंतर रामाला मात्र राज्य मिळणार होतं, परंतु सकाळी उठल्यानंतर 14 दिवसाचा वनवास मात्र मिळाला होता. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 1/9. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जयदीप कोठारी आणि आकाश कानात या 2 खेळाडूंना जबाबदारीचं क्रिकेट मात्र या ठिकाणी खेळावं लागेल. स्वतःच्या खांद्यावरती मात्र जबाबदारी आहे ती उचलावी लागेल. यावेळेस नंबर 2चं षटक टाकण्याकरता विक्रांत वावरे आलेत. विक्रांत वावरेचा विचार केला तर एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहेत इशिका 11 तरखड टीमचे.
षटकातील पहिला बॉल यावेळेस समोरच्या दिशेनं फुल पॉवरफुल सक्सेसफुल होईल का, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग सुंदर झेल मात्र पकडला गेलाय. व्हॉट अ कॅच, काय जबरदस्त हा झेल मात्र या ठिकाणी पकडला गेला. आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग आणखी एक महत्वाचा फलंदाज आकाश कानातला मात्र डगआउटला जावं लागेल अशीच त्या ठिकाणी होते. आणि सुंदर झेल मात्र त्यांच्या माध्यमातून टिपला गेलाय. ऐसे कॅच लपकते नाहीये, ऐसे चिपक जाते. आणि तेच त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मग झेल सुंदर मात्र पकडला गेलाय. दुसरा धक्का बसतोय नुस्टार मडीपाडा टीमला. आकाश कानात देखील झालेत आउट. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये विशाल इंगले. आणि निश्चितच अशाच पद्धतीचा झेल आपण पाहिला तर मग T20 वर्ल्ड कप मिस्टर 360 सूर्यकुमार यादव यांची आठवण करून जरूर दिली आहे आशिष सुतारनं. ज्या अनुषंगाने हा झेल मात्र त्याच्या माध्यमातून टिपला गेला. काय जबरदस्त झेल मात्र या ठिकाणी पकडला गेलाय. म्हटलं गेलंय ना, जगाच्या रंगमंचावरती असे वावरा की तुमची तुलना झाल्यानंतर टाळ्या ह्या नक्की वाजल्या पाहिजे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर टाळ्या झाल्या पाहिजे होत्या खऱ्या अर्थाने. या ठिकाणी आपण पाहिलं तर आशिष सुतार साठी देखील काय जबरदस्त झेल मात्र पकडलाय. न्यू बॅटर विशाल इंगले आलेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू आहे वाईट. अवंताच्या सुरूमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये या ठिकाणी ऍड केली जाईल. आणि टीमची धावसंख्या आपण पाहिलं तर मग जाऊन पोचली गेली आहे 10 या आकड्यावरती. यावेळेस हा चेंडू देखील आपण पाहिला तर मग वाईट आहे. धावसंख्या एकने पुढे सरकली जाऊन पोचली 11 वरती. सर्वात सूक्ष्म आणि ताकदवान काय असेल तर ते तुमच्या मनातील विचार. कारण उद्ध्वस्त आणि परिवर्तन याची शक्ती फार अफाट आहे. कारण तुमच्या मनातील विचार जर पॉझिटिव्ह असतील तर तुम्हाला सर्व संघर्ष करण्यासाठी कोणी अडवणार नाहीये. यावेळेस आपण पाहिलं तर मग चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेनं. 2 धाव मात्र पूर्ण होतील आणि या 2 धावेनं धावफलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोचलं गेले ते म्हणजेच 13च्या घरामध्ये. 11 वरनं धावसंख्या आपण पाहिली तर पुढे सरकली आहे. दोन टीमची टोटल आपण पाहिली तर 13 धावा धाव फलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतात. चेंडू टाकून झाले तर या षटकातील 2 धाव फलकातील धावा लागल्या गेल्या ते 13. नुस्टार मडीपाडा संघ म्हटला तर मागचा हंगाम आपण पाहिला तर त्यांच्या नावावरती राहिला होता. यावेळेस आपण पाहिला इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न वैभव त्या ठिकाणी होते. आणि निश्चितच आपण पाहिलं तर मग त्याच्या माध्यमातून झेल हा पकडला गेला. विशाल इंगले देखील होत आहे त्या ठिकाणी आउट. आणखी एक मोठा धक्का बसलाय नुस्टार मडीपाडा टीमला. जे प्रमुख खेळाडू होते त्यांना मात्र यावेळी डगआउटचा रस्ता दाखवला. सुरुवातीला आपण पाहिलं तर मग अक्षय, त्याच्यानंतर आकाश आणि आता मात्र विशाल जे प्रमुख खेळाडू होते त्यांना मात्र चांगला रोल मात्र पे करता आला नाहीये मैदानाच्या आतमध्ये. थोडेसे मात्र कमी पडलेत. आणि निश्चितच स्कोर बोर्ड आहे तो कुठेतरी थांबला गेलाय. परंतु हे स्कोर बोर्ड वाढवण्यासाठी कुणाला तरी एका खेळाडूला जबाबदारी मात्र उचलावी लागेल. आणि एक जबाबदारीचं क्रिकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये जरूर फेस करावा लागेल. म्हटलं गेलेलं क्षेत्र कुठलंही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये. आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाहीये. या ठिकाणी एक जबाबदारी घेऊन चांगले कष्ट मात्र पूर्ण करावे लागतील. या ठिकाणी जर कष्ट केले तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. या मॅच मध्ये असे किरकिरे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. त्यांना देखील चांगला क्रिकेट मात्र या ठिकाणी जरूर खेळावा लागेल. कारण वेल बदलायला मात्र टाइम लागत नाहीये. षटकातील पुढचा बॉल विक्रांतचा. यावेळेस आपण पाहिलं तर गॅप मध्ये हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्यानंतर आशिष देखील बॅकअप साठी आले होते. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 2 धावा पूर्ण होत आहेत. दोन टीमची टोटल आपण पाहिले तर जाऊन पोहोचली गेली आहे. 15च्या घरामध्ये 15 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. म्हटलं गेलं ना, रात्र नाही स्वप्न बदलतात, दिवा नाही वाद बदलते.
मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा, कारण नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्कीच बदलते. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा चेंडू पडल्यानंतर थोडासा मात्र खाली राहिला होता. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजे फक्त आणि फक्त 15. जवळजवळ चेंडू टाकून झाले दुसऱ्या षटकातील 5. शेवटचा बॉल शिल्लक आहे या दुसऱ्या षटकातील. ऑन स्ट्राईक वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतात मिस्टर अजय किरकिरे. यावेळेस फटका चांगला आहे. शॉर्ट मिडॉनला मात्र चेंडू पुढे आलाय. एक धाव वेगानं पूर्ण केलंय, रोखलं गेलं 1 या धावसंख्येवरती. 8च्या सरासरीनं या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 2 षटकांच्या समाप्तीनंतर ब्लू स्टार मडीपाडा टीमच्या खात्यामध्ये धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 बाद 16. तिसरं षटक टाकण्याकरिता हितेश. ओहो, यावेळेस आपण पाहिलं तर हितेशच्या बॉलिंगला ओळखणं थोडंसं उघड मात्र जरूर झालं होतं. अजयला एक सिंगल धाव या ठिकाणी निश्चितच पूर्ण होते. यावेळेस सिंगल डबल वरती मात्र निश्चितच लक्ष ठेवलं गेलंय. यावेळेस आपण पाहिलं तर ओहो, चेंडू पाण्याचा थोडासा मात्र खाली राहिला होता, परंतु सुंदर यष्टीरक्षण या ठिकाणी जरूर पाहायला मिळालं. हितेश एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर याची देखील वर्णी लागली आहे टीम मध्ये. यावेळेस पाहिलं तर फटका चांगला आहे लॉंग लेगला, परंतु चेंडू जाईल डिक्लरेशन झोन मध्ये. मिळतील 2 धावा. दोन्ही टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोहोचले ती म्हणजेच 1900 आकड्यावरती. 19 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. जीवनात हार कधीच मानू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने सुद्धा आजपर्यंत रस्त्यात कोणालाच विचारलं नाहीये की समुद्र किती दूर आहे, मात्र संघर्ष चालू ठेवला होता समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी. आणि या ठिकाणी देखील संघर्ष मात्र चालू ठेवावा लागेल एक मोठं धाव फलक रचण्यासाठी. यावेळेस आपण पाहिलं तर पुढे स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग यस, त्या पडद्याच्या त्या बाजूला जर बॉल गेला तर निश्चितच डिक्लेअर धावा असतील, हे देखील लक्षात असू द्या. जर पडद्याला लागून जर बॉल आतमध्ये राहिला तर मग तुम्हाला धावा बोलून पूर्ण करायचे, हे देखील लक्षात असायला हवं. या ठिकाणी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. दोन्ही टीमची टोटल आपण पाहिलं तर जाऊन पोहोचली गेले 21 आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला आहे ऑन साइडला. विक्रांत आहेत, पकडतायत झेल आणि समाप्त झालाय जयदीप कोठारी नावाच्या खेळाडूचा खेळ. आउट. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हितेश गणेशकरची देखील बॉलिंग खूप चांगली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग शुभ आगमन झालेलं आहे, ते म्हणजेच विजय तुंबडा दादांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. अजित यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आलेत. आता मात्र बॅटिंग लाईफलाईन आहे ती कुठेतरी खाली घसरली गेली आहे, परंतु अजून सुद्धा संधी आहे. चांगला धावफलक उभा रचू शकतायत, कारण 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले तर मग अजय अँड अजितला आता मात्र चांगला खेळ करावा लागेल. कारण जवळजवळ आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग मधले चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच जवळजवळ 7 बॉल मध्ये निश्चितच जास्तीत जास्त धावा कशा पद्धतीने येतील आपल्या टीमसाठी याच्यावरती देखील लक्ष केंद्रित करावं लागेल. या ठिकाणी षटकातील पुढचा बॉल हितेश गणेशकरचा हाफ टॅकर बॉल. या ठिकाणी आपण पाहिलं तर हलक्या हाताने मात्र चेंडूला टॅप केलाय. एक सिंगल धाव मात्र ठिकाणी जरूर पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 22 धावा. जवळ आपण पाहिलं तर मग या 22 धावा बनवत असताना ब्लू स्टार मडीपाडा टीमच्या विकेट गेल्या त्या म्हणजेच 4
मित्रांनो कधीही घाबरायचं नसतं, कारण आयुष्य शून्य झालं तरी घाबरू नका. फक्त त्या शून्यापुढे किती आकडे लिहायचे आहेत ना, ही मनामध्ये जिद्द ताकद मात्र नेहमी मनामध्ये ठेवायला हवी. कारण हे मी करणारच आणि हे मी करेनच, हाच मनामध्ये जर एखादा चांगला पॉझिटिव्ह विचार तुमचा असेल तर निश्चित तुम्ही करू शकता. परंतु मनामध्ये तुम्ही जर थोडासा निगेटिव्ह विचार ठेवला तर मग निश्चितच तुम्ही काही करू शकत नाहीये. जिद्द चिकाटी ही मनामध्ये असायला हवी. दर्शन डबके आलेत बॉलिंग ट्रॅक वरती, एक चांगले समालोचक आहेत. फुल टॉस बॉल होता, स्विंग करण्यासाठी निश्चितच संधी होती अजितला, परंतु अजितने हा चेंडू मात्र मिस केलाय. परंतु पंच सहमत नाहीयेत. हा चेंडू आपण पाहिला तर आउटसाइड द लेग स्टंप, डाव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल. निश्चितच पंचाने तिथे ओळखलं, फारकलं आणि एक चांगला डिसिजन आमच्या गुडलेखर पर्यंत देखील पोहोचवला गेलाय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर प्ले अँड मिस डॉट बॉलची सांगता या ठिकाणी जरूर पाहायला मिळालंय. आयुष्य आनंदात जगण्याकरता एकच पर्याय म्हणजेच कष्ट. कष्ट केल्याशिवाय स्वप्न देखील पूर्ण होत नाहीत मित्रांनो. षटकातील पुढचा बॉल. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन यावेळेस केलं गेलंय. दर्शनच्या माध्यमातून काय जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळतेय. सुरुवातीचा पहिला बॉल आपण पाहिला तर आव्हान तर जरूर टाकला होता, परंतु त्याच्यानंतर एन अँड लाईन्सचा योग्य तो वापर या ठिकाणी केला गेलाय. आपल्यामध्ये असलेले गुणकौशल्य, आपल्यामध्ये असलेली क्षमता या ठिकाणी सिद्ध केली आहे. एक धाव वेगानं पूर्ण केल्या, दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आणि पाहता पाहता ही दुसरी धाव देखील कंप्लीट होताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावफलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचलं गेले ते म्हणजे 25च्या आकड्यावरती. कधी कधी पुस्तकाच्या पानापेक्षा देखील आयुष्याची पलटणारी पानं देखील खूप काही शिकवून जात आहेत. या ठिकाणी आपण पाहिलं तर मागचा इतिहास खूप चांगला आहे नुस्टार मडीपाडा टीमचा, परंतु सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर त्यांना देखील थोडंसं अडचणीमध्ये ढकलण्याचं काम केलं आहे इशिका 11 तडखर टीमनं, ज्या अनुषंगाने त्यांच्याकडनं बॉलिंग परफॉर्मन्स या पहिल्या इनिंगमध्ये झाला आहे आणि कमीत कमी धावा वरती रोखण्याचा निश्चितच जो प्रयत्न होता इशिका 11 तडखर टीमचा तो मात्र सक्सेसफुल होताना आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. धावसंख्या 1ने पुढे सरकले, जाऊन पोचले गेले ती म्हणजेच 27 या आकड्यावरती. 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस 26 धावा धावफलकावर होत्या. यावेळेस आपण पाहिलं तर मग थोडेसे मिसफील्ड या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग धुंडो धुंडो रे साजना असं मात्र जरूर पाहायला मिळालं होतं. दर्शन थोडेसे नाराज दिसत आहेत लॉंग लेगच्या क्षेत्ररक्षकावरती, कारण त्याच्याकडनं थोडंसं खराब मात्र प्रदर्शन झालं होतं. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र अजय किरकिरे याला मात्र परतावं लागलंय. नशीब बदलायचं असतील तर नुसतं पाण्याने भिजून चालत नाहीये मित्रांनो, त्याच्यासाठी कष्टाच्या घामानं मात्र भिजावं लागतं. या ठिकाणी निश्चितच कष्ट करताना दिसत आहेत, परंतु घाम काही दिसत नाहीये. दीपेश न्यूबार्डर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. षटकातील पुढचा बॉल दर्शन डबकेचा आपल्याला पाहायला मिळतोय. हो, यावेळेस आपण पाहिलं तर मग हा ओव्हरपिच बॉल होता, परंतु ओळखता आलं नाहीये, पारखता आलं नाहीये. फलंदाज अजितला जवळजवळ आपण या ठिकाणी पाहिलं तर मग 24 बॉलचा खेळ संपन्न झालाय. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 29 धावा आणि जवळजवळ 30 धावांचं लक्ष मात्र पूर्ण करावं लागेल आणि या 30 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील हे देखील आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळेल. परंतु त्याच्या अगोदर घेऊया एक छोटासा आपण ब्रेक आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वाटचाल करूया. थँक्यू सो मच.
या ठिकाणी आपण पाहिलं तर मॅचला झाली आहे सुरुवात. पहिला बॉल आपण पाहिला तर जयदीप कोठारीचा डॉट बॉल पाहायला मिळतोय. विक्रांत वावरे आणि आशिष सुतार ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जयदीपचा हा पुढचा बॉल. ओहो, अजून एक डॉट बॉल. मी तर म्हणेन आपल्या अकाउंट मध्ये बॅलन्स कमी आहे आणि तो खर्च कशा पद्धतीने करावा याच्यावर देखील जास्त लक्ष मात्र फोकस केलंय. पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय जयदीप. एवढ्या हलक्या हातानं मात्र विक्रांतनं मात्र चेंडूला जंटल पुश केलंय. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर मग ओपन झालाय. एक धाव फलकावरती आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. एवढंच दोन या बॅटरवरती जो विश्वास दर्शवलाय इशिका 11 तडखर टीमच्या, त्या विश्वासाला मात्र ते खरे उतरतील का, त्यांच्याकडनं चांगलं बॅटिंग होईल का हे देखील आपल्याला जरूर पाहायला मिळेल. विक्रांत वावरे याचा जर विचार केला तर मग त्याने आतापर्यंत 3 चेंडू फेस केलेत आणि 3 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर एक सिंगल धाव त्यांनी मात्र बनवले. आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग आशिष सुतारला मात्र चौथ्या बॉलवरती या ठिकाणी स्ट्राईक मिळाली गेले. यावेळेस जो विश्वास या ठिकाणी दर्शवलाय ना तो फणाला लावला जाईल का हे देखील पाहायला मिळेल. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग तेज दरार होता. विश्वासाचं उत्तम उदाहरण म्हणजे अर्जुनाने 10 लाखाची सेना सोडून श्रीकृष्णाला निवडलं होतं. तो आहे खरा भरोसा. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हितेश गणेशकर सारखा चांगला खेळाडू तो सातत्याने आपण पाहिला तर मग पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक स्पेशालिस्ट बॅटर म्हणून ओळखला जातो. त्याला मात्र कुठेतरी थांबवलं गेलंय. आणि ज्यावेळेस आपण पाहिलं तर मग विक्रांत अँड आशिषला मात्र थोडंसं पुढे प्रमोट केलं गेलंय. म्हणून जो विश्वास किरणदारांनी दाखवलाय या दोन खेळाडूवरती तो मात्र विश्वास पणाला लावला जाईल का हे देखील जरूर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल. ओहो, यावेळेस आपण पाहिलं तर रिव्ह्यू कशासाठी आहे? इट्स ओके. हा डॉट बॉल येतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस रॅप ट्रॅकर बॉल होता. फ्रंटफुटला गेले, जागा बनवले आणि त्याच्यानंतर हा हुकचा फटका आशिष सुतारच्या बॅटमधून या ठिकाणी पाहायला मिळालाय. आणि या हुकच्या फटक्यानं मात्र धावफलक पुढे सरकला गेलाय. ते म्हणजेच 8 या आकड्यावरती 8 धाव फलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं बॅटिंग या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली. म्हटलं गेलंय ना, जे आपल्या घामाच्या शाईनं स्वप्न लिहितात त्यांच्या नशिबाची पाने कधी कोरी राहत नाहीयेत. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग सुरुवातीला काही वेळ जरूर घेतली सेट होण्यासाठी, परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग जवळजवळ 5व्या बॉलवरती नाहीतर मग 4थ्या बॉलवरती हा षटकार या ठिकाणी पेश केलाय.
येस, 5वा बॉल आहे. पाच चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकात धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 8. यावेळेस हवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय. हो हो, या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा झेल मात्र सोडला गेलाय. पकडायला हवा होता हा झेल, कारण अगोदरच तुमच्या अकाउंट मध्ये बॅलन्स कमी आहे. अक्षयला देखील विसरून चालणार नाहीये, कारण अक्षयचा आपण विचार केला तर आउटफील्ड क्षेत्रातील एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे. परंतु मागचा इतिहास आपण त्याचा पाहिला तर खूप चांगला पाहायला मिळतोय. परंतु सध्याच्या घडीला जो काही रोल प्ले केला जाईल ना, तोच मात्र महत्वाचा ठरतो. मागे काय घडलंय ते मात्र विसरून जा, परंतु सध्या पुढच्या पानावरती आपल्याला काय लिहायचं आहे, काय सुवर्ण अक्षरामध्ये आपला इतिहास बनवायचा आहे, हे मात्र निश्चितच करायचं होतं. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग अक्षयच्या हातातून हा झेल मात्र निसटला गेला आणि निश्चितच एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या टीमसाठी हा चौकार त्याच्या हातून मात्र अडवला गेला. ही देखील एक योग्य गोष्ट जरूर पाहायला मिळेल. धावसंख्या 1ने पुढे सरकली. धावसंख्या जाऊन पोचली गेली ती म्हणजेच 9 आकड्यावरती. आता मात्र अजय किरकिरे नावाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला बॉलिंग ट्रॅक वरती. षटकातील पहिला बॉल निश्चितच टाकला जाईल अजयच्या माध्यमातून. आज सपोर्ट करण्यासाठी आपण पाहिलं तर मग राहुलजी अंधेर देखील आलेत नुस्टार मडीपाडा टीम साठी, कारण आपण राहुलजी अंधेर यांचा विचार केला तर मग जावई आहेत त्या ठिकाणचे आणि निश्चितच मेवण्यांकरता सपोर्ट करण्यासाठी ते देखील आलेत. यावेळेस आपण पाहिलं तर मग चांगला फटका आहे ऑन स्ट्राईकला. हो, थोडासा लेझीपणा पाहायला जरूर मिळाला होता, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर सिंगलचं मात्र डबल मध्ये रूपांतर केलं गेलं आणि अगदी जवळून ह्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. आकाशला असं वाटलं होतं की मात्र या ठिकाणी सिंगल धाव कंप्लीट केली जाईल, परंतु आपण पाहिलं तर अतिशय सुंदर रनिंग बिंदू विकेट या ठिकाणी पाहायला मिळालं. यस नो वेट या 3 गोष्टींचा चांगल्या पद्धतीने मात्र समावेश घेतला गेला आणि अचूक पद्धतीने या 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या. अजयचा पुढचा बॉल हवेमध्ये हा शॉट मात्र एक्झिक्यूट केला गेलाय आणि निश्चितच या ठिकाणी पाहिलं तर मग हा येतो षटकार आणि षटकारानं धावसंख्येचा बदलला आहे आकार. धावसंख्या जाऊन पोचली गेली ती म्हणजेच 17 या आकड्यावरती. 17 धावा धाव फलकावरती या ठिकाणी जरूर पाहायला मिळाल्यात. 16 चेंडू आणि अजून सुद्धा जिंकण्यासाठी आपण या ठिकाणी पाहिलं तर मग धावांची गरज आहे ती म्हणजेच 13. यावेळेस या ठिकाणी आपण पाहिलं तर मग सुंदर फटका आशिष सुतारचा पाहायला मिळाला आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर मग षटकार आलाय. षटकाराच्या सायनं धावफलक आपण पाहिलं तर मग पोचलं गेलंय 2300 आकड्यावरती. आता मात्र फक्त आणि फक्त धावांची गरज आहे ती म्हणजेच 7 धावा अजून सुद्धा बनवायचे मॅच जिंकण्यासाठी. हरने का कोई ओटीपी नहीं आता है, इसलिए मुसीबत में लड़ने के हौसले बुलंद रखो, कामयाबी जरूर मिलती है. यावेळेस अजून एक षटकार येतोय आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर मग षटकारांची हॅट्रिक देखील पूर्ण होताना आपण पाहतोय. अशी सुतारच्या माध्यमातून काय जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता मात्र फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता आहे. यावेळेस आपण पाहिलं तर मग स्कोर इज लेवल, धावसंख्या समान झाली आहे. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता. षटकातील हा पुढचा बॉल
फुल टॉस डिलिव्हरी यावेळेस आपण पाहिलं तर मिस टाइम फटका पाहायला मिळतो आणि एक सिंगल धाव जी हवी होती ती देखील या ठिकाणी पूर्ण केली आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा एकतर्फी मुकाबला जरूर पाहायला मिळाला. मोठा विजय प्राप्त केला या ठिकाणी इशिका 11 तरखड वसई या टीमनं. आणि या टीमचा जर आपण उल्लेख केला तर मग त्यांच्या टीममध्ये महत्त्वाचा खेळाडू म्हणजेच हितेश गणेशकर आणि दर्शन डबके असतील, विक्रांत वावरे असतील, आशिष सुतार असतील. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग रवींद्र तांबडा नावाचा एक गोलंदाज देखील आहे त्यांच्याकडे आणि तो सध्या आपण पाहिला तर मग प्लेइंग 11 मध्ये आहे की मग नाही हे देखील आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे. कारण एक स्पर्धा देखील त्यांची पाहिली होती जवळजवळ सह्याद्री चषकामध्ये काय जबरदस्त कारनामा त्यांनी देखील केला होता. चला यानंतर आपण पुढच्या सामन्याचा टॉस मात्र निश्चितच करणार आहोत, परंतु या सामन्याचा सामनावीर खेळाडू कोण आहे हे देखील आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचू. यस, या सामन्याचा सामनावीर खेळाडू मिस्टर आशिष सुतार.